हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत राखीची ही डिझाइन कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर तुम्हीही येत्या रक्षाबंधनला तुमच्या भावाला घरीच राखी बनवून या पद्धतीने बांधू शकता। तर ही कशी राखी बनवायची ते आपण चला तर पाहूया। ते आपण एक 70 सेंटीमीटरचा म्हणजे 35 सेंटीमीटर असा दुहेरी धागा वापरलेला आहे आणि एक आहे तो 35 सेंटीमीटरचा सिंगल धागा एकेरी धागा वापरलेला आहे। तो कोणता धागा वापरलेला आहे ते बाणाने आपण दाखवलेला आहे। तर याच्यामध्ये गाठी कशा द्यायच्या या नीट पहा। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडनं गाठी देऊन अशा 2-3 गाठी द्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मणी जॉईन करणार आहोत। तीन चार गाठी देऊन झाल्या की मग नंतर त्यामध्ये जो आपला खाली धागा आहे ना त्याच्यामध्ये मणी ओवून घ्यायचे। तर अगोदर ते आपण व्हाईट कलरचे मणी ओवून घेणार आहोत 3। यासाठी आपण ट्युलिप कंपनीची जी सुई आहे ना त्या सुईचा वापर करणार आहोत। तुम्ही साध्या सुईचा वापर करूनही धाग्यामध्ये मणी ओवू शकता। या पद्धतीने ओवले तरी पण चालतील, पण जर नसेल सुई तर साध्या सुईचा वापर केला तरी चालेल। ह्याच्यासाठी एक एक्स्ट्रा सुई घ्यायची गरज नाही। मणी टाकून घ्यायचा, त्याच्यानंतर ना गाठ द्यायची। तर या पद्धतीने गाठ द्यायची। एकदा उजव्या साईडून धागा आतमध्ये घ्यायचा, दुसऱ्या वेळेस डाव्या साईडून, म्हणजे तिथं दोन्ही गाठी एकदम बसल्या जातात। नाहीतर एकाच साईडून दोन्ही पण दिल्या तर काय होतं, मणी फिरला जातो। अशा पद्धतीनंच तिन्ही पण मणी एकदा मणी ओवायचे, नंतर ना गाठ द्यायच्या, दोन्ही पण मणी ओवायच्या आणि 2 गाठी द्यायच्या। गाठी देताना एकदा डाव्या साईडून एकदा उजव्या साईडून।
आता ही 3 व्हाईट मणी झाल्यानंतर आपण स्टोनचा मणी त्यामध्ये घालणार आहोत. या पद्धतीने स्टोनचा मणी ॲड करून घ्यायचा. आता सेम त्याच पद्धतीनं अगोदर जे आपण 3 मणी ओवलेत ना त्याच पद्धतीने हे पण 3 मणी करायचे. मणी टाकायचा, त्यानंतर 2 गाठी द्यायच्या, मणी टाकून 2 गाठी. तर या पद्धतीनंच आपली राखी पूर्ण बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली राखी बनवून झालेली आहे. तर राखी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर ही राखी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.